4 षटक, 3 षटक, 5 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 46. 4 खेळाडू तंबूत परतलेले आहेत. शेवटचा सामना सर्वप्रथम महाबळेश्वर क्रिकेट लीग या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी महाबळेश्वरमधील क्रिकेट प्रेमींसाठी एक यूट्यूबवरती ही स्पर्धा चालू ठेवल्यामुळे बरेचसे क्रिकेट प्रेमी घरी बसल्या ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. निर्धाव चेंडू, षटक संपलेलं आहे. 4 षटकाअखेरीस धाव संख्या झालेली आहे 46. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज आपल्याला सर्व सामने कंप्लीट करायचे आहेत. त्यात वरुण देवाचंही आगमन होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यामुळे कृपया पंचांनी लवकरात लवकर हा सामना संपवून घ्यायचा आहे. कार्तिक गोलंदाज आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. छोट्या उंचीचे गोलंदाज, तसेच आपल्या महाबळेश्वरचे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे विजय साळवी यांनी वयाच्या अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हे क्रिकेट मैदानावरती घालवलेलं आहे. यापुढील सामना अल-मदीना आणि पॉकेट कॉर्नर, अल-मदीना पॉकेट कॉर्नर विरुद्ध हेम्सविला. कृपया या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी माईक बॉक्स पाशी यायचंय. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. बेरीजवर या संघाला धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 47. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. पाहूया काय करतायत. आणि अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू, निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. यष्टी रक्षक फलंदाजाला बाद करण्यासाठी अपील मागत आहेत पंचांकडे आणि पंचांनी ही दाद फेटाळलेली आहे. कार्तिक यांच्या नावाचा जयघोष चाललेला आहे मैदानाच्या बाहेर. पुढचा चेंडू कार्तिक यांचा, सामना करतील फलंदाज आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय सुंदर असं हे षटक चाललेलं आहे. फलंदाजांना एका जागेवरती बांधून ठेवण्यात यश मिळालेलं आहे कार्तिक यांना. पाहूया कार्तिक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक. 3 चेंडू टाकलेले आहेत. चौथा चेंडू घेऊन आलेले आहेत. पाहूया फलंदाज काय करतायत. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि बाद. फलंदाज बाद झालेले आहेत. यष्टी रक्षकांनी त्यांचा झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने धाव संख्या झालेली आहे 47. 5 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 47. हे शेवटचं षटक, निर्णायक षटक आणि या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये एक गडी बाद करून एक लेग बाय स्वरूपात कार्तिक यांनी आपलं षटक पूर्ण करण्याच्या वाटचालीवरती आहेत. सागर, पाहूया सागर आपल्या नावाप्रमाणे धावांचा डोंगर रस्ता का. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू, अतिशय उत्कृष्ट एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही पूर्ण झालेला आहे. आणि तिसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. अशा तऱ्हेने सहावा झटका लागलेला आहे.
बेरीज वर्ल्ड या संघाला. पुढील बॅट्समन आलेले आहेत, फलंदाज आलेले आहेत. प्रतीक, पाहूया प्रतीक काय करतायत. शेवटचा चेंडू कार्तिक यांचा. सामना करतील सचिन कदम. कार्तिक यांचा शेवटचा चेंडू आणि पुढे येऊन मारलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि एक टप्पा झालेला आहे. एक धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी झालेला आहे. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलेला आहे. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 52. 53. $52 झालेले आहेत. 53 टू विन. कृपया पॉकेट कॉर्नर आणि हेम्सविला या दोन्ही संघनायकांनी त्वरित नाणेफेक जिंकण्यासाठी नाणेफेकच्या कौलसाठी यायचंय. लास्ट कॉल आहे. अल मदिना संघनायकांनी त्वरित नाणेफेकच्या कौलसाठी यायचंय. अल मदिना. संघनायक मुख्तार महापुळे, कृपया लवकरात लवकर माईक बॉक्स पाशी यायचंय. सुपर 8 मधील शेवटचा सामना या अल मदिना वर्सेस हेम्सविला. लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. सुपर 8 मधील चालू सामना हा तिसरा आहे. या दोन्ही संघांमध्ये जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल.
अतिशय थंड अशा या क्लायमेटमध्ये रनांचा पाऊस पाहायला मिळतोय महाबळेश्वर मधील पोलो ग्राउंड येथे. इंडियन योद्धा यांचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. मंथन साळवी, प्रमोद घाडगे, दोन्ही अतिशय नावाजलेले गावाजलेले फलंदाज. आतापर्यंतची त्यांची कामगिरी खूपच सुरेख चाललेली आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. फॉरेस्ट ब्रिज इन हेम्स विला 11 या संघाने लवकरात लवकर यायचंय. पहिलाच चेंडू आणि पहिलाच स्वर चेंडू स्वर धाव. एका धावेने धाव संख्या 1. 0 चेंडू 1 धाव. अतिशय हाय टेन्शनचा असा हा होणारा सामना. करो या मरो. पाहूया काय करतात. अतिशय सुंदर असं झालेलं क्लायमेट. महाबळेश्वर ज्या गोष्टीनं नावाजलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट हा ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण झालेले आहेत. तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा विचार नाहीये. टॉस नाणेफेकचा कौल हा अल मदिना पॉकेट कॉर्नर यांनी जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत कार्तिक. अतिशय उत्कृष्ट असा हा मंथन साळवींनी तटवलेला लेग साईडला चेंडू. 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 7. 2 चेंडू 7. याच्या अगोदर कार्तिक गोलंदाज होते ज्यांनी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आले होते. अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी गोलंदाजी केली आणि निश्चितच समोरच्या संघाला रोखलं त्यांनी. पुढचा चेंडू सामना करतील मंथन साळवी. अतिशय नावाजलेले आणि गावाजलेले फलंदाज आणि मला वाटतंय पंचांकडे हा निर्णय आहे. अपील झालेलं आहे आणि यष्टी उडलेली आहे. मंथन साळवी हे बाद झालेले आहेत. वैयक्तिक 6 धावेवरती त्यांनी आपली बारी संपवलेली आहे. संघाला छोटंसं का होईना एक योगदान दिलेलं आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत विराज मोरे. पाहूया विराज मोरे स्वतःसाठी आणि संघासाठी काय कामगिरी करत आहेत. पंचांनी सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. डावकुरे फलंदाज विराज मोरे यांना पहिला स्वर चेंडू मिळालेला आहे. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 8. पहिलं षटक थोडस महागडं असं वाटत आहे. बेरीज वर्ल्ड या संघाला पहिलं षटक थोडस महाग पडल्यासारखं वाटत आहे पण काही हरकत नाही. एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू डायरेक्ट चेंडू आणि
एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही विचार नाहीये. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर, चपळ. अतिशय खेळीमेळीचा आणि चुरशीचा हा सामना. पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येत आहे. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज. थोडासा व्यत्यय आलेला आहे. प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेना. भरपूर प्रेक्षक महाबळेश्वरमध्ये. आणि पुढचा चेंडू. हलक्या हाताने तटवलेला चेंडू. एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 10. अजूनही पहिल्या षटक चालू आहे. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. डावखुरे फलंदाज विराज मोरे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. गोलंदाजांचा शेवटचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. या क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू नाहीये. एक बाउन्स झालेला आहे, 2 बाउन्स झालेले आणि 4. चेंडूने सुद्धा क्षेत्ररक्षणाला हेलकावणी देऊन सीमा पार झालेला आहे. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 14. एक षटक, एक गडी बाद. धावसंख्या 14. इंडियन इंडियन योद्धा यांनी पहिल्या षटकामध्ये 9 धावा केल्या होत्या. अच्छा अच्छा, सॉरी. इंडियन योद्धा यांच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा झालेल्या आहेत. 14 झालेले आहेत. सॉरी, माफ करा. आणि पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा हा चेंडू. पाहूया. पंचांनी अजून काय कॉल दिलेला नाहीये, परंतु आम्हाला असं वाटतंय निर्धाव चेंडू आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत तेजस. प्रमोद. तेजस यांच्या गोलंदाजीचा सामना करतील प्रमोद. आणि पुन्हा एकदा एक अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. प्रमोद यांना काय अजून सूर गवसलेला नाहीये. तेजस यांनी अजून त्यांना बांधून ठेवलेलं आहे. पुढचा तेजस यांचा चेंडू. सामना करतील प्रमोद. आणि अतिशय उत्कृष्ट बसून हा तटवलेला चेंडू आणि सीमा पार. षटकार. हवाई फायर. आता मला वाटतंय प्रमोद यांना थोडासा सूर गवसलेला आहे आणि 2 चेंडू त्यांनी सोडल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक जोरदार प्रहार करून स्वतःसाठी 6 आणि संघासाठी 6 धावा गोळा केलेल्या आहेत. अशा तऱ्हेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 20. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि एक गडी बाद झालेला आहे. पुढचा चेंडू. प्रमोद यांना पुन्हा एकदा काही समजलेलं नाहीये आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अतिशय चुरशीचा हात चाललेला सामना. दोन्ही संघ बलाढ्य. नॉकआउट स्पर्धा चालू आहे. विजयी झाला तर पुढे पुढे आपल्याला खेळायला मिळेल आणि पराजय झाला तर 2027 ची वाट पाहायला मिळेल. आणि मला वाटतं हा खूपच बाहेर एसटीच्या आणि स्वर चेंडू स्वर धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 21. 21.
टू अँड 121. अंकुश बावळेकर, नाना आपल्या सर्वांचे यांचं पोलो ग्राउंडवरती आगमन झालेलं आहे. मंडळाच्या आणि कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सामना करतील प्रमोद. ग्राउंड लेवलनं तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ असल्या कारणाने 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूपच चेअरअप चालू आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये महाबळेश्वर मधील पोलो ग्राउंड गजबजलेला आहे. पुढचा चेंडू सामना करतील प्रमोद. पाहूया काय करतात संघासाठी. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात आणि पंचांनी 2 षटक पूर्ण झालेल्याचा इशारा केलेला आहे. काय धाव संख्या झालेली आहे 23. 2 and 3 23. एक गडी बाद. 2 षटक पूर्ण झालेली आहेत. शेवटच्या 4 षटकांचा खेळ बाकी आहे. सॉरी, माफ करा, 5 षटकांचा खेळ चालू आहे. खूप दिवसातनं आल्यानंतर मला काय व्यवस्थित माहीत नाहीये, त्यामुळं बऱ्याचशा चुका होत आहेत. चुकतो तोच माणूस. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. जवळजवळ 10च्या सरासरीने आपल्याला धावसंख्या धावायची आहे, तरच विजयश्री आपण खेचून आणू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलंय सचिन. सामना करतील डावखोरे फलंदाज. जोरदार मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये हा झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने दुसरा धक्का लागलेला आहे. इंडियन योद्धा या संघाला. सतरा चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. राहुल, नाम तो सुना ही होगा. राहुल आलेले आहेत. विराज यांची जागा भरण्यासाठी आलेले आहेत राहुल. पाहूया राहुल स्वतःसाठी आणि संघासाठी काय करतायत. सचिन अतिशय नावाजलेले गोलंदाज, फलंदाज. खूप एक्सपिरियन्स आहे त्यांना या मैदानाचा, सर्व खेळाडूंचा. आणि त्याच एक्सपिरियन्सचा वापर करून सचिन गोलंदाजी करत आहेत. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज, क्षेत्ररक्षण सज्ज. पाहूया सचिन यांचा पुढचा चेंडू आणि हा स्वर चेंडू, स्वर धाव. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 24. 2 गडी बाद. 17 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. सचिन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील राहुल आणि ऑफ साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू. एकही खेळाडू नाहीये. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 26. अतिशय उत्कृष्ट हा सामना. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्व गोष्टी एकदम अप टू डेट असलेले दोन्ही संघ. सचिन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील राहुल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हवे तटवलेला चेंडू आणि झेल टिपलेला आहे. अशा तऱ्हेने हा तिसरा धक्का बसलेला आहे. सचिन यांनी खरंच आपल्या एक्सपिरियन्सचा वापर करून 2 खेळाडू तंबूत पाठवलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट असं हे त्यांचं षटक. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत सचिन. आतापर्यंत 3 धावा खर्च करून सचिन यांनी 2 गडी तंबूत पाठवलेले आहेत.
इंडियन योद्धा या संघाचे. सचिन यांचे 3 चेंडू झालेले आहेत. वैयक्तिक पहिलं, संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, धावसंख्या स्थिर. सचिन यांनी खेळाडूंना थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. आतिश, पाहूया रनांची आतिषबाजी करतायत का. 2 चेंडू तर त्यांनी वाया घालवलेले आहेत. वाईड, सॉरी, स्वर चेंडू स्वर धाव. आमचे पंच अतिशय चाणक्य आहेत. डोळ्यामध्ये तेल घालून या सर्व सामन्याचं निरीक्षण करत आहेत. 14 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोन्ही साईडला आहे. पाहूया आतिश काय करतायत आपल्या संघासाठी. सचिन यांनी तर आपली कामगिरी पूर्ण केलेली आहे. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे, परंतु एक धाव मिळालेली आहे. एक धावसंख्येने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 27 धावा झालेल्या आहेत. आणि म्हणून म्हटलं मी सांगा ते काय 13 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. लवकर करेक्शन करा करेक्शन करा. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट हात तटवलेला चेंडू. पाहूया, एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. क्षेत्ररक्षण खूपच सुरेख. आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकाअखेरीस धावसंख्या झालेली 29. 12 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान. एका चेंडूमध्ये 2 धावा. एका षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही बाजूने आहे. जो प्रयत्न करणार त्यालाच विजयश्री मिळणार. कृपया कृपया पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. बारा चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. प्रेम प्रेम वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलेले आहेत. प्रेम सामना करतील प्रमोद. पाहूया, प्रेम प्रमोद कन्यारास. आणि पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे.
आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बूंद बूंद से सागर बनता है, असंच आहे. एक एक धावेने डोंगर रस्ता येतो. पॅड लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळालेली आहे. पंच यांनी डिक्लेअर केलेलं आहे. प्रेम यांचा पुढचा चेंडू सामना करतील आतिश. धावसंख्या झालेली आहे 30 आणि आतिश यांना काही समजलेलं नाहीये. गुगली टाईपचा हा चेंडू, निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. प्रेम यांनी बांधून ठेवलेले आतिश यांना. दोन्ही नावांमध्ये एक समीकरण आहे. 10 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान. पाहूया प्रेम यांचा पुढचा चेंडू. सामना करतील आतिश. आतिश यांना पुन्हा एकदा काय समजलेलं नाहीये आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालेले आहे. बाईज या स्वरूपात पंचांनी ही धाव डिक्लेअर केलेली आहे. एक धावसंख्येत वाढ झालेली आहे. 31. 9 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. थोडंसं वातावरण शांत झालंय. तसंच थोडासा धावफलकी शांत गतीने धावत आहे. थोडंसं स्पीड दिलं पाहिजे. पाहूया. आणि प्रमोद यांनी मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि इन सर्कलमध्ये चेंडू टप्पा खाऊन एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 32. प्रेम यांचा अतिशय चांगलं असं षटक. याच्या अगोदर सचिन यांनी पण अतिशय उत्कृष्ट असं टाकलेलं षटक. गोलंदाजी खूपच सुरेख आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि यष्टीरक्षकांनी बाद केलेलं आहे. पंचांनी त्यांना बाद केलंय आणि अशा तऱ्हेनं हा चौथा झटका बसलेला आहे इंडियन योद्धा या संघाला. सुयश आतिश यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले आहेत सुयश. पाहूया सुयश काय करतायत आपल्या संघासाठी. 7 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान. इंडियन योद्धा या संघाला काहीतरी करिश्मा केला पाहिजे. निदान या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर थोडंसं आव्हान शेवटच्या षटकामध्ये कमी होईल. बोधरेशन कमी होईल. या उद्देशानं हा फलंदाज आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि लगातार थर्ड अंपायरचा इशारा केलेला आहे. रिव्ह्यू पंचांचा हा रिव्ह्यू आहे. पाहूया थर्ड अंपायर काय सांगतायत. फलंदाज सेफ आहे. पंच फलंदाज सेफ आहे. चला वैयक्तिक संघाचं 5वं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक प्रशांत. आणि प्रमोद यांना काय हा चेंडू समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. एका एका चेंडूने आपल्यावरती बोधरेशन वाढत जाणार आहे. 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू. आणि प्रमोद यांना पुन्हा एकदा काय समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 21 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार म्हणजे सुपर ओव्हर होईल.
पुढचा चेंडू आणि प्रमोद यांनी पुन्हा हा निर्धाव चेंडू लगातार 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. पायचीतचं अपील केलं होतं, पंचांनी ते फेटाळलेलं आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. लगातार 3 चेंडू निर्धाव चेंडू. अशा तऱ्हेने शेवटच्या 3 चेंडूवरती 21 धावांचं आव्हान इंडियन योद्धा या संघाला. या चेंडू हा निर्णायक चेंडू ठरू शकेल असं मला वाटतंय. पाहूया पुढचा चेंडू आणि ग्राउंड लेवलनं हा धावत असलेला चेंडू. एक धाव तर मिळालेलीच आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोही सफल. अशा तऱ्हेने शेवटच्या 2 चेंडूमध्ये 19 धावांचं आव्हान. आता कोणता तरी एक करिश्माच घडवू शकतो इंडियन योद्धाला विजयश्री खेचून आणण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील प्रमोद आणि उंच असा तटवलेला चेंडू नो मॅन्स लॉनमध्ये आणि झेल काय झालेलं नाहीये. एक धाव वरती समाधान मानावं लागले प्रमोद यांना. या डावातील शेवटचं षटक, शेवटचा चेंडू. एका चेंडूवरती 18 धावांची आवश्यकता इंडियन योद्धा या संघाला. जवळजवळ इंडियन योद्धा हा पराभवाच्या छायेमध्ये आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट तटवलेला चेंडू आणि धाव, एक धाव, डॉट. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. अशा तऱ्हेने हार्ड लक इंडियन योद्धा. बेरीज वर्ल्ड या संघाचं हार्दिक